नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास आपल्या घरातील महिलांसाठी आणि आई भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजकाल बहुतांश महिलांची एकच सर्वात मोठी तक्रार असते, सगळं शरीर व्यवस्थित आहे, पण पोट मात्र खूप बाहेर आलंय किंवा डिलिव्हरीनंतर लटकणारे पोट काही केल्या कमी होत नाहीये. अनेकदा आवडते कपडे घालताना किंवा साडी नेसताना बाहेर आलेले पोट वाईट दिसते. यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि शरीरात आळस वाढतो. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिलांचे पोट बाहेर का येते आणि हे लटकणारे पोट आत घालवण्यासाठी 10 अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय कोणते आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की महिलांच्या पोटावर चरबी का जमा होते. महिलांच्या शरीरात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जसे की मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉज दरम्यान हॉर्मोन्समध्ये मोठे बदल होतात. यामुळे पोटावर चरबी जमा होते. तसेच बाळंतपणानंतर पोटाचे स्नायू ढिले पडतात आणि वेळेवर काळजी न घेतल्यास पोट लटकू लागते. याशिवाय एका जागी बसून राहणे, अपुरी झोप, ताणतणाव आणि साखरेचे जास्त सेवन यामुळे सुद्धा पोट बाहेर येते. आता आपण पाहूया लटकणारे पोट आत घालवण्यासाठी 10 जबरदस्त उपाय. नंबर 1. रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एका ग्लासात कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओव्याची पावडर टाकून प्या. यामुळे पचनशक्ती वाढते आणि पोटातील चरबी वेगाने वितळू लागते. नंबर 2. साखरेला आणि गोड पदार्थांना पूर्णपणे बंद करा. चहातील साखर, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक्स खाणे टाळा. साखर बंद करताच पोटाचा आकार आपोआप कमी होऊ लागतो. नंबर 3. दुपारी आणि रात्रीच्या जेवणापूर्वी एक मोठी प्लेट भरून काकडी, गाजर आणि टोमॅटोचे सॅलड खा. सॅलडमधील फायबरमुळे तुमचे पोट लवकर भरते आणि तुम्ही जास्त चपाती किंवा भात खाणे टाळा. नंबर 4. रात्रीचे जेवण संध्याकाळी 8च्या आत उरका. रात्री उशिरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि चरबी जमा होते. लवकर जेवल्याने पचन व्यवस्थित होते. नंबर 5. जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. जेवल्यानंतर कमीत कमी 30 ते 45 मिनिटांनीच पाणी प्या. यामुळे पोटातील अन्न सहजरित्या पचते. नंबर 6. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी कमी प्यायल्यास शरीर चरबी बर्न करू शकत नाही. थंडऐवजी कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. नंबर 7. सकाळी 15 मिनिटे कपालभाती प्राणायाम करा आणि 1 मिनिटे प्लॅक एक्सरसाइज करा. प्लॅकमुळे पोटाचे ढिले पडलेले स्नायू घट्ट होतात आणि लटकणारे पोट आत खेचले जातात. नंबर 8. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 30 मिनिटे वेगाने चाला. चालताना पोट थोडे आत खेचून चालण्याचा प्रयत्न करा. नंबर 9. रात्रीचे 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरू नका. पूर्ण झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. नंबर 10. दुपारी किंवा संध्याकाळी साध्या चहाऐवजी ग्रीन टी किंवा पाण्यात दालचिनी उकळून ते पाणी प्या. हे ड्रिंक पोटाभोवतीची चिवट चरबी बर्न करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, एका दिवसात बाहेर आलेले पोट एका दिवसात आत जाणार नाही. या 10 उपायांपैकी 5 ते 6 उपाय रोज न चुकता 1 महिना सुरू करा. तुम्हाला खूप छान फरक दिसेल. हा व्हिडिओ तुमच्या घरातील प्रत्येक महिलेसोबत नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.